नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका एकदम भन्नाट आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आपण आपल्या मानवी शरीराकडे नुसतं एक जीवशास्त्र म्हणून न पाहता ती एक अत्यंत मौल्यवान मालमत्ता आहे असं मानणार आहोत. किंवा थोडक्यात सांगायचं तर हे शरीर म्हणजे एक अतिशय गुंतागुंतीचं यंत्र आहे. आता तुम्हीच सांगा, कोणत्याही उत्तम यंत्राला जशी वेळेवर आणि योग्य देखभालीची गरज असते, अगदी तशीच या मानवी यंत्रालाही प्रोॲक्टिव्ह म्हणजेच आगाऊ देखभालीची नितांत आवश्यकता असतेच ना. आजचं हे स्पष्टीकरण मूळ स्रोताच्या आधारे या सर्वोत्तम मानवी यंत्राची काळजी नक्की कशी घेतली पाहिजे हे समजून घ्यायला नक्कीच मदत करेल. चला तर मग थेट विषयाला हात घालूया आणि सुरुवात करूया एका अगदी पायाभूत अशा वाक्याने. हे वाक्य स्पष्टपणे सांगतं की जन्माल्याबरोबर निसर्ग आपल्याला एक परिपूर्ण शरीर बहाल करतो. पण जर आपण या शरीराकडे दुर्लक्ष केलं तर हे शरीर आपल्याला आयुष्यभर साथ देईल याची कोणतीही गॅरंटी नसते. खरंच किती विचार करायला लावणारी संकल्पना आहे ही. आपण आपल्या इतर मालमत्तेची किती काळजी घेतो, पण या नैसर्गिक संपत्तीकडे म्हणजेच शरीराकडे मात्र अनेकदा आपलं सर्वाधिक दुर्लक्ष होतं. आता पहिल्या भागाकडे वळूया. वैशिष्ट्य आणि अद्भुत रचना. निसर्गाने आपल्याला जन्मतःच हे यंत्र किती अचूक आणि पूर्णपणे सुसज्ज करून दिलं आहे हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे. या स्रोतानुसार थोडा विचार करूया. हे जे आपलं भौतिक शरीर आहे ना, ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. हे शरीर जरी नाशवंत असलं तरी जेव्हा चैतन्य किंवा प्राण या भौतिक साच्यात प्रवेश करतो तेव्हा तो या शरीराला एका जिवंत आणि या विश्वातील सर्वात भव्य, सर्वात गुंतागुंतीच्या यंत्रात बदलून टाकतो. मानवी जीवनाच्या भौतिक आणि ऊर्जात्मक स्वरूपाचा हा किती सुंदर समन्वय आहे, नाही का? आणि ही गोष्ट अगदी उत्कृष्टपणे दाखवून देते की आपल्या मानवी शरीराची रचना कशी दुहेरी आहे. बाहेरून पाहताना हे शरीर किती सुंदर, सुडोल आणि एकसंध दिसतं, पण त्याची आतली रचना ती मात्र प्रचंड क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे. मूळ लेखकाने, जे स्वतः एक अस्थिरोग शल्यचिकित्सक आहेत, त्यांनी हा निष्कर्ष काढलाय की ही नैसर्गिक बायोलॉजिकल वास्तुकला इतकी अद्भुत आहे की आजच्या प्रगत विज्ञानालाही ती अजून पूर्णपणे उलगडलेली नाहीये. आता इकडे लक्ष द्या. 12. हो, हा 12चा आकडा. हा आकडा फक्त एक संख्या नाहीये बरं का, तर तो एका अत्यंत अचंबित करणाऱ्या प्रक्रियेचा कालावधी आहे. मानवी शरीरात असंख्य पेशी असतात आणि या स्रोतातील माहितीनुसार लिटरली दर 12 वर्षांनी शरीराचं संपूर्ण पेशी स्तरावर नूतनीकरण होतं. या 12 वर्षांच्या काळाला स्रोतात एक तप असंही म्हटलंय. म्हणजे विचार करा, आपलं शरीर सतत स्वतःला नव्याने घडवत असतं. या यंत्राच्या कामाबद्दल थोडं अजून समजून घेऊ. शरीरामध्ये विविध प्रणाली कार्यरत असतात ज्या ऊर्जा निर्माण करून शरीराला अगदी तजेलदार ठेवतात. या यंत्राचं सर्वात मोठं वैशिष्ट्य माहितीये काय आहे? हे कधीही विनाकारण किंवा पूर्वसूचनेशिवाय अचानक बंद पडत नाही. कोणताही मोठा आजार किंवा बिघाड होण्यापूर्वी गाडीच्या डॅशबोर्डवर जसे वॉर्निंग लाईट्स लागतात, अगदी तसेच हे यंत्र आपल्याला संकेत देतं. जर शरीराचे हे प्रारंभिक संकेत आपण ओळखायला शिकलो तर भविष्यातले अनेक गंभीर आजार आपण नक्कीच रोखू शकतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. मानवी चूक किंवा असंतुलनाची समस्या. मशीन तर भारी आहे, पण चालवणाऱ्याचं काय? इथे आपण समस्येच्या मूळ कारणाकडे म्हणजेच युजर एररकडे वळणार आहोत. स्रोतामध्ये एक अतिशय रंजक फिलॉसॉफी मांडली आहे. एकूण 8 विश्वांपैकी आपलं मनुष्य विश्व हे एकमेव असं विश्व आहे जे सातत्याने गोंधळ आणि अव्यवस्थेमध्ये जगतं. निसर्गाचे नियम एकदम शिस्तबद्ध आणि सुसंवादी आहेत, पण मानवी जग मात्र निसर्गाच्या या नियमांशी वारंवार विसंगती दर्शवतं. आणि तुम्हाला माहितीच आहे, हे संतुलन बिघडलं की समस्या निर्माण होणारच. तर इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. निरोगी शरीरासाठी आपण खरंच प्रयत्न करतो का? मानवी इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील फरकावर हा प्रश्न अचूक बोट ठेवतो. प्रत्येकाला वाटतं की आपलं शरीर एकदम फिट आणि सुंदर असावं, पण ही जैविक मालमत्ता निरोगी ठेवण्यासाठी जो रोजचा प्रत्यक्ष प्रयत्न आवश्यक आहे, तो खरोखर किती लोक करतात? हा खरंच आत्मपरीक्षण करायला लावणारा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आपण आता तिसऱ्या भागाकडे आलो आहोत. दैनंदिन सर्व्हिसिंग. या समस्येवरील उपाय म्हणून आपण शारीरिक मशागतीकडे एक आवश्यक दैनंदिन सर्व्हिसिंग म्हणून पाहणार आहोत. लेखकानं इथे सर्व्हिसिंगचे मस्त पर्याय दिलेत. हे मानवी यंत्र उत्तमरित्या चालण्यासाठी दिवसातून किमान अर्धा ते 1 तास वेळ स्वतःला दिलाच पाहिजे. मग ते चालणं असो, धावणं, पोळणं, योगासने किंवा इतर कोणतेही कार्डिओ व्यायाम, यातला कोणताही एक मार्ग निवडून शरीराची दररोज सर्व्हिसिंग केलीच पाहिजे असा अगदी स्पष्ट सल्ला यात दिलाय. तुम्हाला माहिती आहे, जसं एखाद्या इंजिनला गुळगुळीत चालण्यासाठी ऑइल म्हणजेच वंगणाची गरज असते, अगदी तसंच मानवी शरीरासाठी शारीरिक हालचाल हेच अंतिम वंगण आहे. याच हालचालींमुळे शरीराच्या सांध्यांना लुब्रिकेशन मिळतं, स्नायूंना ताकद आणि पोषण मिळतं
आणि ऊर्जा प्रणाली ॲक्टिव्ह राहून दिवसभर एकदम भारी आणि उत्साही वाटतं. चला तर मग आता या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि चौथ्या टप्प्याकडे येऊया, जिथे आपण योग्य इंधन, मानसिक अवस्था आणि काही संभाव्य धोक्यांबद्दल बोलणार आहोत. आता इथली माहिती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. योग्य इंधन म्हणून काय घ्यायचं आणि काय टाळायचं याची एकदम विशिष्ट मार्गदर्शक तत्वे यात दिली आहेत. दिवसातून 3 वेळा मित आहार, भरपूर पाणी आणि सकस अन्नाची शिफारस केली आहे. तसेच अति खाणं आणि व्यसने टाळण्यास सांगितलंय. विशेष बाब म्हणजे लेखकाने असा दृष्टिकोन मांडलाय की मानवी शरीर हे मुळातच सात्विक आणि शाकाहारी अन्नासाठी बनलेलं आहे. त्यामुळे मांसाहार टाळण्याचा सल्ला यात दिलाय. हा मूळ स्रोताचा दृष्टिकोन आपण इथे अगदी तटस्थपणे पाहतोय. याच सोबत एक अतिशय सिरियस वैद्यकीय इशारा देखील श्रोत्यामध्ये आहे. शरीर सौष्ठव किंवा मस्क्युलर दिसण्याच्या नादात अनेकदा स्टेरॉइड्ससारखे शॉर्टकट्स वापरले जातात. पण हे शॉर्टकट्स शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेवर अत्यंत धोकादायक ओझं टाकतात. यामुळे शरीराचं आणि विशेषतः मूत्रपिंडांचं म्हणजेच किडनीचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या मशीनसोबत असे कोणतेही अतिरेकी प्रयोग टाळलेलेच बरे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शरीराच्या हार्डवेअरसोबतच त्याच्या सॉफ्टवेअरची म्हणजेच मनाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ शारीरिक व्यायाम आणि आहार पुरेसा नाहीये, तर मानसिक देखभालही आवश्यक आहे. उत्साही आणि प्रफुल्लित मन हे थेट शरीरावर सकारात्मक परिणाम करतं. त्यामुळे शरीर आणि मन या दोन्हीचं संतुलन राखणं हीच या संपूर्ण मशागतीची गुरुकिल्ली आहे. पुढे जाऊया आणि पाहूया की जेव्हा हे मशीन बिघडतं तेव्हा काय करायचे. कितीही काळजी घेतली तरी यंत्र कधीतरी बिघडू शकते ना. एक अतिशय कडक नियम सांगितलाय. जेव्हा शरीर आजाराचे संकेत देतं तेव्हा तो आजार लपून न ठेवता विनाविलंब त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. या सर्व विश्लेषणाचा सारांश काढताना हा शेवटचा विचार नक्की मनावर बिंबवून घ्या. तुमचं मन आणि शरीर ही अशी मालमत्ता आहे जिची जागा जगातली दुसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दुर्लक्षित मशीनसाठी निसर्ग आपल्याला कोणतंही वॉरंटी कार्ड देत नाही. मग या अद्भुत जैविक यंत्राला उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी आजपासूनच रोजच्या देखभालीची सुरुवात करणं शहाणपणाचं ठरणार नाही का? याच प्रश्नासह आपण आज थांबतोय. वेळेवर सर्व्हिसिंग करत रहा आणि नेहमी फिट रहा.